महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त 24 तास उरलेले आहेत। बहुतांश ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटपावरून घोडं अडल्याचं पाहायला मिळत आहे। शेवटच्या काही तासांमध्ये तोडगा निघणार का याकडे लक्ष आहे। एबी फॉर्म मिळवण्यासाठी इच्छुकांची मात्र धावपळ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ 24 तास आता उरलेले आहेत। आणि याविषयीच बोलण्यासाठी जाऊया थेट आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, आपण बघतोय अवघे 24 तास उरलेले आहेत, अद्यापही जागा वाटप निश्चित झालेलं नाही आहे। महाविकास आघाडी असू दे महायुती असू दे, जागा वाटपाचं काहीसं घोडा अडल्याचं पाहायला मिळतं। राज्यभरातली तीच परिस्थिती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता वेळ कमी राहिला, अवघे 24 तास उरलेले आहेत, इच्छुकांची धाकधूक वाढलेली आहे। काय सांगाल या सगळ्या पळापळीबद्दल आणि जागा वाटपाच्या या सगळ्या तिढ्याबद्दल? पहिलंच आपल्याला सांगायला लागेल, इच्छुकांची धाकधूक वाढलेली आहे, कारण शेवटचे 24 तास उरलेले आहेत। अजूनही अनेकांना एबी फॉर्म मिळालेला नाहीये, अजूनही कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब झाले नाहीये, अनेकांनी याद्या जाहीर केल्या नाहीयेत। आपण जर महायुतीचा विचार केला तर महायुतीकडनं अधिकृत अशी कोणतीही यादी डिक्लेअर केली नाहीये। कदाचित शिवसेनेची मध्यरात्रीपर्यंत यादी होऊ शकते असं बोललं जातं, परंतु असंही बोललं जातं का बंडखोरी होऊ नये, नाराजी नाट्य होऊ नये, दोन गट पडू नये, महायुतीमध्ये खडा पडू नये, यासाठी यादी डिक्लेअर करणारच नाही, डायरेक्ट एबी फॉर्म वाटले जातील असंही म्हटलं जातं। आघाडीचंही तसंच आहे, अनेक ठिकाणी आघाडीमध्ये अजूनही जागेवरची जी जशी केस आहे ती कायम आहे। अजूनही शेवटच्या क्षणापर्यंत जे उमेदवार आहेत अदलाबदलीचे प्रकार सुरू आहेत, रस्सी केस सुरू आहे, दावे सुरू आहेत, अनेक ठिकाणी भांडणं सुरू आहेत। युतीमध्येही तसंच पाहायला मिळते, अनेक बैठका सुरू आहेत, अजूनही बैठका सुरू आहेत। काही जागेवरती प्रत्येक दोन्ही पक्षांनी दावा केलेला आहे, त्यामुळे मुंबईमध्येही युतीमध्ये अजूनही नक्की झालं नाहीये का अनेक जागांवरती, आणि काही तासच उरलेले आहेत। त्यामुळे जे इच्छुक आहेत त्यांचं काय होणार हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आपण जर 192 प्रभागाचं हे बघितलं तर किल्लेदारांना मनसेला ती सीट गेली, किल्लेदारांना सीट मिळाली, त्यामुळे पाटणकर जे नाराज आहेत ते कदाचित शिवसेनेमध्ये येतील। त्यामुळे अनेक पक्षप्रवेश काही तासामध्ये होऊ शकतात, शिवसेनेत, भाजपात किंवा मनसेत किंवा ठाकरे गटाकडे असे पक्षप्रवेशही होतील आणि त्यांना मग एबी फॉर्म दिले जातील। अशा अनेक प्रक्रिया आता सुरू आहेत पूर्ण जिथे जिथे महानगरपालिका तिथे नवी मुंबईचं आपण ठरवलं तर नवी मुंबईमध्ये कुठेतरी युती तुटताना दिसते। वरिष्ठ लेवलला सांगितलेलं की युती झालीच पाहिजे, परंतु नवी मुंबईसारखी काही ठिकाणं आहेत जिथे युती कुठेतरी फिसकटताना दिसत आहे। त्यामुळे अनेक अशी उदाहरणं आहेत की जिथे अजून अलबेल नाही आहे, की अजूनही रस्सी केस आहे आणि अजूनही कशावरही शिक्कामोर्तब झालेलं नाही, काही तास उरलेले आहेत। इच्छुकांची धाकधूक वाढलेली आहे, टांगती तलवार जी आहे इच्छुकांच्या डोक्यावरती ती सतत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी आपल्याला पाहायला मिळतील। अगदी कपिल, आणि त्यामुळे आता आज एक शेवटची रात्र आहे फॉर्म भरण्यासाठी आणि तोडगा काढण्यासाठी असं म्हणावं लागेल। उद्या फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आज काय तोडगा निघतो ते बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद कपिल दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।